कालच्या प्रश्नपत्रिकेत तुम्हाला त्रिकोणांची संख्या ओळखा असं आलं होतं का नाही? पण आज मी तुम्हाला 3 प्रकार सांगणार आहे त्रिकोणांची संख्या ओळखण्यासाठी असलेले. सगळ्यात पहिले हे तर आपण शिकलोय ना. कसं काढायचं स्वराज? कसं काढायचं त्रिकोणांची संख्या? इथं 1 लिहायचं आणि इथं 2 लिहायचं आणि त्यांची काय करायची? मग किती येणार उत्तर? बरोबर. तिथं 1 2 3 6. समजलं? जेव्हा आडवी रेष असेल, ही उभी रेष होती, आडवी रेष बघा शिरोबिंदूतून रेष गेली आहे का? त्यावेळेस फक्त ती आडवी रेष किती आहेत त्या मोजायच्या. आडवी रेष आणि त्याला समांतर असणारी रेष 1 2 1 2. मग किती झाल्या? 1 2. यांची बेरीजच नाही करायची. किती त्रिकोण झाले? बघा हा एक मोठा झाला आणि हा एक छोटा झाला. 2 त्रिकोण झाले. या रेषा मोजायच्या. इथे त्रिकोण किती झाले? 2. मग मला सांगा इथं किती होतील? आडव्या रेषा बघा 1 2 3. किती त्रिकोण झाले? 3. आता खरी गंमत आहे. याच्यामध्ये काय झाले? दोन्हीचं कॉम्बो झालाय. बरोबर. उभी पण रेष आणि आडवी पण रेष आहे. मग उभ्या रेषेसाठी आपण काय शिकलोय? 1 2. यांची काय करायची? बेरीज. किती आली? 3. आणि आता आडवे पण बघायचे. 1 2. आडव्या रेषेने किती रेषा तयार झाल्या एका खाली एक त्या बघायच्या. 1 2. मग हे 2 ह्याला गुणायचे. किती झाले? 6. या आकृतीत किती त्रिकोण झाले? 6. तसंच इथं पण 1 2 3 4. किती त्रिकोण झाले सगळे मिळून? 10. हे सगळे मिळून त्रिकोण किती झाले? 10. बरोबर. आणि याला कितीने गुणणार? हे 1 2 3. किती झाले? 30. ह्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती झाले? 30. इथे 6. इथे 2 3 6. राहील का लक्षात? हो. परीक्षेला प्रश्न आल्यावर जर तुम्हाला हा प्रश्न चुकला तर तुम्हाला बघा मग शिक्षा करणार. चुकणार का? नाही. ठीक आहे. घ्या लिहून.